ऐका ग मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना आवडते अशी एक गोष्ट आज सांगणार आहे. ह ऐकत रहा. एक दागिना गल्ली होती. त्या दागिना गल्लीचा एक दादा होता. तो दादा अतिशय असा भारदस्त असा म्हणून प्रसिद्ध होता. आणि तो दादा जो होता त्या दादावरती अनेक ललना अशा फिदा होत्या. तर तो दागिना गल्लीचा जो दादा होता त्या दादाचं नाव म्हणजे गोटा पुसलू. चला तर मग आज वेगळ्या प्रकारे आपण या दागिन्याचा रिव्ह्यू करतो आहोत. बघत रहा. सर्वप्रथम तुम्हाला सांगते की हे सगळं पार्सल जे आहे हे मिशोवरनं आलेलं आहे. मला सर्दी झालेली आहे पण बायकांना साड्या कपडे दागिने याचा खूप शौक असतो. त्यामुळे त्या सर्दीच्या सगळ्या त्रासावरती मात करून आणि आजचा हा व्हिडिओ करते आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा. तर असा हा दागिना गल्लीचा दादा, त्याचं नाव गोटा पुसलू. गोटा पुसलू ह्या नावातच किती भारदस्तपणा आहे ना. तर हे गोटा पुसलू जे आहे हे साऊथचं म्हणजे साऊथ इंडियन दक्षिण भारतीय असं नेकलेस आहे. सुज्ञ सगळ्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांना अशा सगळ्या गोष्टींची आवड आहे त्यांच्या लक्षात आलं असेल हे गोटा पुसलू हे दक्षिण भारतीय असं दागिन्यांचं एक प्रकार आहे. तर हा जो सगळा दागिना आहे हा प्युअर सोन्यामध्ये, शुद्ध सोन्यामध्ये सुद्धा घडवला जातो. पण आता सोन्याचे जे गगनाला भिडणारे भाव आहेत ते पाहता मी असा एक सुज्ञ निर्णय घेतलाय. तो म्हणजे या सगळ्या वस्तू ज्या असतात ज्या आपल्याला थोड्याशा हौशी मौजीच्या वस्तू असतात तर ह्या आपण साध्या ह्याच्यामध्ये, साध्या मेटलमध्ये म्हणजे आर्टिफिशियल मेटलमध्ये घ्याव्या. जेणेकरून त्याची जर समजा सोन्याच्या दागिन्याची फिरकी हरवली तर ती फिरकी सुद्धा सोन्याची असते आणि मग ती फिरकी हरवली तर त्या फिरकीचं सुद्धा तुम्हाला हळहळ होत राहते. तर याचं कसं थोडंसं इकडे तिकडे झालं तरी चालतं. म्हणून कोणीही वेंधळेपणाने दागिने हरवायचे नाही त्याबद्दल नाही बोलत आहे आपण. तर गोटा पुसलू दादाबद्दल बोलतोय. हे नाव ज्या माझ्या कोणी साऊथ इंडियन मैत्रिणी बघत असतील तर त्यांनी माझं हे जे म्हणणं आहे की गोटा पुसलू तर हे नाव बरोबर आहे का हे पण क्लिअर करा. याला वेगळं काही म्हणतात का ते पण सांगा. चला तर मग हा जो गोटा पुसलू नेकलेस आहे तर हा मी मिशोवरनं मागवलेला आहे. हा ॲमेझॉनवरती आहे, फ्लिपकार्टवरती आहे, मिंत्रावरती आहे. पण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुम्हाला हौस मौज करायची असते तर तेव्हा मात्र मिशोच तुमच्या मदतीला येतं. कारण ॲमेझॉनच्या जवळपास निम्म्याने भाव हे मिशोवरती तुम्हाला सापडतात. तर ह्याच्याबरोबर सर्वप्रथम कानातले. तर हे असे चांदबाली ज्याला म्हणतात तर चंद्रकोराचे असे डिझाईन असणारे हे कानातले आहेत. है ना. तुम्हाला कानातले आधी दाखवून देते. थोडंसं दादा जसा वजनदार नावाचा आहे तसेच ते वजनदार नावाचे असे सगळे दागिने आहेत. तर असे हे कानातले घालूयात का आधी. माझ्या केसांच्या याच्यामध्ये हेअरस्टाईलमध्ये हे कानातले कितपत दिसतील बघूयात. हा गोटा पुसलू. गोटा पुसलू ज्वेलरी ही साऊथ इंडियामध्ये अतिशय फेमस आहे. तर गोटा पुसलू याचा अर्थ, गोटा याचा अर्थ मासे, माशांची झुंड आणि पुसलू याचा अर्थ मणी. तर काही जण द्राक्षांचा घड असंही ह्याला म्हणतात. हे पहा लॉंग हारम या प्रकारामध्ये मी घेतलेला आहे. तर असा हा सगळा दागिना आहे. तर माझं मंगळसूत्र ह्याच्या खाली जरा थोडंसं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कसं दिसतंय. तर लॉंग हारम या प्रकारामध्ये हा दागिना आहे आणि त्याच्यावरती हे असं नाजूक सगळं काम आहे. वरती थोडंसं सोनेरी डिझाईन आहे. त्याला लाल, हिरवे म्हणजे गुलाबी, हिरवे आणि पांढरे असे अमेरिकन डायमंड आहेत. खाली असंच चंद्रकोराचं हे असणारं पेंडंट आहे. तसेच चंद्रकोराचे असे हे कानातले आहेत. थांबा नीट दाखवते. बोलताना जरा इकडे तिकडे व्हायला नको ना म्हणून हे सगळं असतं.
तर असे चंद्रकोराचे असे कानातले आहेत. मी आत्तापर्यंत एवढे लांब असे कानातले कधीही घातलेले नाही आणि एवढा लांब नेकलेस असाही फारसा कधी वापरलेला नाही. तर मुद्दामच हा जो ड्रेस आहे ना, तर हा मी माझ्या साडीचा शिवून घेतलेला आहे. म्हणजे बनारसी साड्या असतात ना, तर बनारसी साडीचा हा शिवून घेतलेला ड्रेस आहे. आणि मग जेव्हा आपण साऊथ इंडियन थीम करतो आहोत, तर मग साऊथ इंडियन साडी आता इतक्या पटकन सर्दीच्या ह्याच्यामध्ये मला नेसणं काही शक्य नव्हतं आणि म्हणून मी हा ड्रेस घातलेला आहे. आणि त्याच्यावरती हा गोटा पुसलू नेकलेस हा कसा दिसतोय हे पण मला सांगा. तुम्हाला कोणाला ह्या नेकलेसबद्दल माहिती होती का ते पण कॉमेंट करून सांगा. तुमच्या कोणाकडे आहे का अशी साऊथ इंडियन ज्वेलरी? कारण साऊथ इंडियन ज्वेलरी जी असते ना, ती अशी भारदस्त असते. मोठे मोठे हार असतात, त्याच्याबरोबर मंगळसूत्र, हार छोटासा असला तर नेकलेस, एवढा एक पूर्ण घातला तरीही असं मस्त भारदस्त असं दिसतं. ते दिसायलाही छान वजनदार असं वाटतं. तर कसं असतं माहिती का, आता सोन्याचे भाव इतके वाढतायत म्हटल्यावरती ते सोन्यामध्ये काही शक्य नाही, पण सोन्यामध्ये सुद्धा मी ह्याच्या जाहिराती पाहिलेल्या आहेत गोटा पुसलू नेकलेसच्या. तर असा हा मोती, हिरे, पाचू, माणिक, मोती असं सगळं एकत्र कॉम्बिनेशन असणारा असा हा नेकलेस आहे. तर हा अतिशय सुंदर दिसतो. तुमच्यापैकी किती जणींना साऊथ इंडियन ज्वेलरीची आवड आहे ते पण कॉमेंट करून सांगा. तुमच्यापैकी किती जणांना असं नटायला, सजायला, छान छान दिसायला आवडतं? सगळ्यांनाच आवडतं. स्त्री म्हटली की 16 शृंगार हे स्त्रीच्या स्वभावातच असतात. त्यामुळे 16 शृंगार हे स्त्रियांना करायला आवडतातच. त्यामुळे दागदागिन्यांची आवड असणं हे नॅचरल आहे, कारण हे स्त्रीत्वाचं लक्षण आहे. तर असं गोटा पुसलू या दादाबद्दल आपण बोललो. असा दादा नेकलेस या तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. मिशोवरती मला ह्याची प्राइस साधारण 736 ते 750 रुपये, म्हणजे 750 रुपये या आसपास पडलेली आहे. ॲमेझॉनवरती हे 1200, 1300, पिओरा वगैरे ह्या ब्रँडचे जे नेकलेस आहेत किंवा रुबन्स या ब्रँडचे 1,500, 2,000, 3,000पर्यंतचे नेकलेस आहेत. त्याला हा मला एक सोपा, सुटसुटीत, स्वस्त असा पर्याय वाटला, म्हणून मी हा ऑप्ट केला. तर रुंब नल्ला म्हणजेच व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला तर मग स्टे ट्यून. व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा. मला याची लिंक जर देता आली तर मी देईल, नाही तर मग ॲमेझॉनची देईल, म्हणजे मिशोची जमली तर देईल. चला, रुंब नल्ला, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर हा असा गोटा पुसलू दादा. जर कोणी आगळीक केली तर साऊथ इंडियन पिक्चर प्रमाणे असा गोटा पुसलू दादा काढायचा आणि खडखड सगळ्यांना रुंब इल्ला करायचं, म्हणजे थोडक्यात खतम करायचं. तर असा हा भारदस्त गोटा पुसलू नेकलेस, साऊथ इंडियनची थीम अगदी फॉलो करायची पूर्ण व्यवस्थित आणि असा नेकलेस घालायचा. छान दिसतो. साडीवर घाला, ड्रेसवरती घाला, साऊथ इंडियन हाफ साडीज असतात त्याच्यावरती घाला, सगळ्यावरती सुंदर दिसतो. तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा. रुंब नल्ला.